सुस्वागतम. लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सिंधू ही अनाथ आश्रमातून आता जाऊ लागते आणि आता मॅनेजर आपल्यासोबत खोटं बोलला आणि मधू आणि मॅनेजर दोघेही काहीतरी बोलताना आता सिंधूने बघितलेले असते. तेव्हा आता सिंधूच्या डोक्यात विचार येतो, CBI बनून आपण कसे शकुंतलाच्या घरी गेलो होतो आणि लहान मुलांची तस्करी करताना तुम्हाला लाज नाही वाटत का, हे शकुंतलाला सांगितल्याचे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता शकुंतला म्हटलेली असते की हे नक्कीच त्या मैना राणीने तुम्हाला सांगितलेलं असेल. तेव्हा लगेचच सिंधू म्हणते की हे सगळं तुम्ही केलंय आणि CBI बनून आपण कशी शकुंतलावरती गन रोखून धरली. तेव्हा आता सिंधूचा लेक हा अंकुर जिवंत असल्याचे सत्य शकुंतलाने आपल्याला कसे सांगितले, हे आता सगळं सिंधूला आठवतं. शकुंतलाने सांगितलेले असते की समद्यांना वाटतंय की सिंधूचा तो लेक अंकुर अपघातात गेलाय पण तो जिवंत आहे, हे आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा आता सिंधू विचार करते की काही जरी झालं तरी मला अंकुरला आता शोधावंच लागेल आणि आता अंकुरचा शोध घेत असताना मला या मॅनेजरचा आणि मधूचा सुद्धा सामना करावा लागणार आहे, असे आता सिंधूच्या लक्षात येते. सिंधू विचार करते की पण हे सगळं असं मधूने का केलं असेल आणि तिला हे करून काय मिळालं असेल. एका बाळाला तिने एका आईपासून वेगळं केलं, त्यापासून काय समाधान मिळालं असेल तिला. पण आता मी त्या मधूला सोडणार नाही, असा आता सिंधूने पण केलेला असतो. सिंधू म्हणते की मधू, मी तुला तुझ्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा देईल, पण त्या अगोदर मला माझ्या अंकुरला शोधायचंय. तर आता माझा अंकुर कुठे असेल, कसा असेल आणि तिने माझ्या अंकुरला काय केलं असेल, असे अनेक प्रश्न आता सिंधूच्या डोक्यात येऊ लागतात. तेव्हा आता सिंधूचे मन म्हणते की नाही सिंधू, तुला असं खचून चालणार नाही. काही जरी झालं तरी तुला आता अंकुरला शोधायचं आहे. इकडे आता राघव हा ऑफिसमध्ये अनाथ आश्रमात येऊन आता दुसऱ्या मॅनेजरची भेट घेतो. तेव्हा आता ते मॅनेजर राघवला म्हणतात की मिस्टर राघव, तुम्ही तुमचा मोलाचा वेळातला वेळ काढून आश्रमात येतात आणि मुलांची भेट घेतात, आम्हाला खरंच खूप बरं वाटतं. राघव म्हणतो की आभार मानायची काहीच गरज नाही, खरं तर मीच तुमचे आभार मानले पाहिजे, कारण तुमच्यामुळे आम्हाला विनू मिळाला. राघव म्हणतो की तुम्ही आम्हाला विनायक दिला आणि त्याच्यामुळे आमच्या घरात आनंद आहे, तेव्हा तुम्ही इतकं फॉर्मल नका राहू, असे राघव मॅनेजरला सांगतो. मॅनेजर म्हणतात की तुमच्यासारखे माणसं या समाजात आहे ना, त्यामुळे या समाजात चांगुलपणा अजूनही टिकून आहे. मॅनेजर म्हणतात की त्यामुळे हे सगळं काम करताना आम्हाला सुद्धा नवी उमेद मिळते. राघव म्हणतो की असं काही नाहीये आणि मॅनेजर सर, तुम्हाला जर काही मदत लागली तर मला नक्की तुम्ही सांगा. मॅनेजर म्हणतात की पैशाची मदत तर आम्हाला मिळतेच, पण इथल्या मुलांना खरी गरज असते ते माणसांची, आणि तुम्ही इथे येता, मुलांसोबत मनमोकळेपणाने वेळ घालवता, मुलांना आधार मिळतो, यातच सगळं काही आलं, असे आता मॅनेजर राघवला सांगतात. आणि मग इथे आलेल्या प्रत्येक माणसामध्ये ते आपली माणसं शोधतात, असे मॅनेजर राघवला सांगतात. तेव्हा आता लगेचच राघवच्या डोळ्यासमोर आपण आता दहीगावला जाऊन सिंधूची कशी भेट घेतली होती आणि वेणू सावी आपल्याला मिळून आपण कसे वेणू आणि सावीला मिठी मारली होती, वेणू आणि सावीसोबत आपण कसे आंगणगाडीचे खेळ खेळलो होतो, हे सगळं आता राघवच्या डोळ्यासमोर येतं आणि राघवच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं आणि राघव वेणू आणि सावीच्या आठवणीत हरवून गेलेला असतो. तेव्हा आता राघवकडे बघत मॅनेजर म्हणतात की मिस्टर राघव, मी काही चुकीचं बोललोय का? तर राघव म्हणतो की नाही मॅनेजर साहेब, ॲक्च्युली मला माझ्या सावीची म्हणजे माझ्या मुलीची आठवण आली. मॅनेजर म्हणतात कुठे असते ती? तर राघव म्हणतो की ॲक्च्युली ती हॉस्टेलमध्ये असते, म्हणून मला तिला दररोज भेटता येत नाही. राघव म्हणतो की पण इथे तुमच्या आश्रमात आल्यानंतर मला मुलांना भेटल्यानंतर तिला भेटल्याचा आनंद मिळतो. तेवढ्या 2 ते 3 मुले तिथे येतात आणि म्हणतात की राघव काका आमच्यासोबत खेळायला चाला ना. मॅनेजर म्हणतात की मी विनायकच्या वडिलांसोबत अगदी महत्त्वाचं बोलतोय. तर मुलं म्हणतात की नाही, आम्हाला राघव काकांबरोबर आत्ताच खेळायचंय. तेव्हा आता राघव म्हणतो की सर काही हरकत नाही आणि मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडासा टाईम स्पेंड करील, मला सुद्धा थोडंसं वेगळं वाटेल. आणि आता मुलं हे राघवला खेळण्यासाठी बाहेर घेऊन येतात. तर कृष्णा आता म्हणजे सिंधू राघवचा आवाज ऐकते आणि पटकन भिंतीच्या आड लपून राघव हा मुलांसोबत असल्याचे बघते. तर आता राघव हा मुलांना झोपाळ्यावर बसवतो आणि गोल गोल फिरून आता राघव मुलांसोबत खेळू लागतो. सिंधू आता राघवकडे बघत असते आणि आता सिंधू
सिंधू ही राघवकडे बघत खूप खुश झालेली असते. इकडे मुले खेळत असतात तर काही मुले झोपाळ्यावरती बसून झोका घेत असताना एक मुलगा आता झोपाळ्यावरून खाली पडतो. तेवढ्यात आता शेजारी असलेल्या सिंधूचे लक्ष त्या मुलाकडे जाते तर तिकडे मॅनेजर आणि राघवसुद्धा त्या मुलाला बघतात. सिंधू पटकन त्या मुलाकडे जाऊ लागते पण तेवढ्यात सिंधू थबकते आणि आता पटकन सिंधू तेथून पळून बाजूला जाते. तर आता राघव त्या मुलाकडे जाऊ लागतो तर मॅनेजर म्हणतात की मिस्टर राघव कुठे चाललात तुम्ही? अहो ते लहान मुलं आहे पडतील, थांबा मी बघतो असे म्हणत आता मॅनेजर तिकडे जातो. तर आता मॅनेजरसोबत सगळी मुले त्या पडलेल्या मुलाकडे धाव घेतात. इकडे आता आड बाजूला लपून कृष्णा ते सगळं बघत असते. इकडे आता शकुंतला ही कृष्णा आता खरंच रत्नपारख्यांच्या घरी आहे की नाही याची खात्री करण्यासाठी रत्नपारख्यांच्या दरवाजासमोर आलेली असते. तेव्हा आता दरवाजात येता शकुंतला इकडे तिकडे बघू लागते. त्यानंतर आता शकुंतला इकडे तिकडे बघत हॉलमध्ये एंट्री करते आणि आता इकडे तिकडे बघत शकुंतला ही पुढे पुढे जाऊ लागते. आता हॉलमध्ये कोणीच नसते. तेव्हा आता शकुंतला ही बेडरूमकडे जाऊ लागते. तेवढ्यात आता गोदा मावशीच्या बेडरूम शेजारी येताच गोदा मावशीचा आतमधून शकुंतलाला आवाज येतो. तर आता गोदा मावशी आता कृष्णाला सांगत असते की अगं कृष्णे किती करशील तू? तर कृष्णा म्हणते की गोदा मावशी अगं आपल्याला ती सवयच आहे. गोदा मावशी आणि कृष्णाचे आता ते बोलणे शकुंतलाच्या कानावर पडते. कृष्णा म्हणते की अरे ती तर आपली मदर आहे तेव्हा आपल्या मदरसाठी आपल्याला हे करावयासच हवं. आता दरवाजात येऊन काचेतून शकुंतला ही आता आतमध्ये बघू लागते आणि आता काचेतून डोकावता शकुंतला विचार करते की ही कृष्णा तर घरातच आहे आणि मैना राणीला आपल्याला आता हे सांगायलाच हवं. आणि आता शकुंतला ही मधूला फोन लावू लागते पण तेवढ्यात शकुंतलाचा विचार बदलतो आणि शकुंतला विचार करते की नाही आपल्याला अगोदर पूर्ण खात्री करून घ्यायला हवी कारण ही कृष्णा खूप हुशार आहे. शकुंतला म्हणते की मी अगोदर खात्री करून घेते आणि मगच मैना राणीला कळवते. पुन्हा आता शकुंतला ही कृष्णाच्या बेडरूमच्या दरवाजाकडे जाते आणि आता हळूच शकुंतला ही दरवाजा लोटते तर दरवाजा उघडतो. तेव्हा आता गोदा मावशी ही कृष्णेसोबत बोलत असते तर कृष्णा ही पाठमोरी असते. शकुंतला आता कृष्णाला पाठीमागून बघते. तेवढ्यात गोदा मावशी लक्ष शकुंतलाकडे जाते तर शकुंतला हळूच दरवाजातून बाजूला होते. तर आता दरवाजाच्या आड बाजूला येत शकुंतला विचार करते की ही बाया तर इथेच आहे, या मैना राणीला भास तर झाला का? इकडे आता गोदा मावशी म्हणते की कृष्णे अगं तू संग असली ना तर दिवस कसा निघून जातो तेच काही कळत नाही. शकुंतला आता ते ऐकत असते. कृष्णा म्हणते की आपली पर्सनॅलिटीच तशी भारी आहे, कुणी जर आपल्याला भेटला तर आपल्याला विसरू शकत नाही. तर आता गोदा मावशी कृष्णासोबत बोलत असते पण ॲक्च्युली ती कृष्णा नसते तर कृष्णाचा मुखवट्याचा तो पुतळा असतो आणि त्या पुतळ्यावरती नकली केस आणि ड्रेस घालून गोदा मावशी बोलत असते. गोदा मावशी म्हणते की कृष्णे त्या माजुरडीने जर आपल्याला छोकरी दिली ना तर आपण लगेचच या गावातून निघून जाऊ आणि दुसऱ्या गावात जाऊन राहू. कृष्णा म्हणते काय? तर गोदा मावशी म्हणते की अगं या गावात राहणं खूप रिस्की आहे. शकुंतला आता ती सगळं ऐकत असते. इकडे आता गोदा मावशी विचार करते की त्या माजुरडीचा माज जिरवण्यासाठी कृष्णेने पाठीमागच्या वेळेस हे सगळं रेकॉर्ड करून ठेवलं होतं ते आज खऱ्या अर्थाने कामाला आलं असा विचार आता शकुंतलाकडे बघत गोदा मावशीने केलेला असतो. इकडे आता गोदा मावशी प्रार्थना करते की आई एकविरे ही शकुंतला लवकर जाऊ दे. गोदा मावशी म्हणते की आता हे रेकॉर्डिंग सुद्धा संपत आलंय. इकडे आता शकुंतला विचार करत म्हणते की ही कृष्णा तर इथेच आहे, आम्ही मैना राणीला कळवतो. पुन्हा शकुंतलाचा विचार बदलत शकुंतला विचार करते की नाही ही बाया खरंच आतमध्ये आहे का, हे आतमध्ये जाऊन खात्री करायला हवी. शकुंतला विचार करते की ह्या दोघींचा काही भरोसा नाही, त्या कृष्णाच्या जागी या गोदाने दुसऱ्या कुणाला बसवलं असेल तर. शकुंतला म्हणते की आता इथपर्यंत आलोच आहो तर आतमध्ये जाऊन खात्री करूनच घेतो. तर आता शकुंतला आतमध्ये येऊ लागते. तेवढ्यात गोदा मावशी शकुंतलाकडे बघते आणि म्हणते की तुम्ही इथे. आणि आता गोदा मावशी शकुंतलाकडे म्हणते की तुम्ही खोली बेली चुकलात की काय? पटकन आता दरवाजात येऊन आता अर्धा दरवाजा गोदा मावशीने बंद केलेला असतो. गोदा मावशी म्हणते की तुमच्या मैत्रिणीची खोली ही नाही तर पुढे आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की आम्ही बरोबर खोलीमध्येच आलो, ज्या खोलीत यायचं होतं तिथे. शकुंतला म्हणते की पण काय तुझी जीभ जादा चराचरा बोलायला लागली, जादा जर चराचरा बोलशील ना तर जीभ तोडून हातात देईल. शकुंतला म्हणते की तू कुणाशी बोलते तुला माहीत आहे का? तर गोदा मावशी म्हणते की काय काम होतं?
तेवढ्यात आता राजेश्री तिथे शकुंतलाला बघते आणि म्हणते की अहो शकुंतला ताई, हे काय तुम्ही कधी आलात? हसत शकुंतला म्हणते की हे काय आत्ताच आलो आम्ही. तर राजेश्री म्हणते की या ना आपण बसूयात. तर आता राजेश्री शकुंतलाला घेऊन आता हॉलमध्ये बसायला जाते. राजेश्री म्हणते की अहो येणे अगोदर फोन तरी करायचा. आणि आता राजेश्री शकुंतलाला सोफ्यावर बसवते. आता राजेश्री हसतच म्हणते की बरं आमची अन्वी कशी आहे? तर शकुंतला म्हणते की एकदम मजेत आहे आणि आमच्या आयुषरावाकडून ती सगळी आईश करून घेते. तर आता शकुंतला म्हणते की ते काय आहे ना, आमचं जरा इथे थोडं काम होतं म्हणून आलो होतो. आणि शकुंतला गोदामावशीकडे बघते. इकडे आता राजेश्री गोदामावशीला म्हणते की गोदा, सिंधू झोपली आहे ना आणि तिला बरं आहे ना? तेवढ्यात शकुंतला म्हणते की अहो जागी होती ती. तेवढ्यात गोदामावशी म्हणते की गोळ्या खायला उठली होती, मगाशी तिने गोळी नव्हती घेतली ना. राजेश्री म्हणते की काय आहे ना, आमच्या सिंधूची खूप धावपळ होते, घर हॉस्पिटल, आणि त्यामुळे ती थोडीशी दमल्यासारखी सुद्धा होती. तिला ना अधूनमधून डोकेदुखीचा सुद्धा त्रास होतो. राजेश्री आता गोदामावशीला म्हणते की गोदा, तिची व्यवस्थित काळजी घे बरं का. तर गोदामावशी म्हणते ठीक आहे, आणि जाताना दरवाजा नीट बंद करून घे, आपल्या बोलण्याचा तिला त्रास नको व्हायला. त्यानंतर आता गोदामावशी निघून जातात. राजेश्री म्हणते की शकुंतलाजी, अहो अन्वीला बरोबर आणायचं ना. हसतच शकुंतला म्हणते की ती आयुषरावांसोबत डॉक्टरांकडे गेली. शकुंतला म्हणते की खरं तर आमचं मैना राणीकडे काम होतं. अहो त्यांनी डान्सची अकॅडमी सुरू केली ना, तेव्हा मला वाटत होतं की तिची एक शाखा कोल्हापुरात सुद्धा काढावी. शकुंतला म्हणते की त्या संदर्भात आम्ही त्यांच्यासोबत बोलायला आलो होतो, आहे का त्या? तर राजेश्री म्हणते की नाही, ती राघवसोबत बाहेर गेली. राजेश्री म्हणते की येईलच ती थोड्या वेळात, पण तुम्हाला काय हवं, चहा कॉफी? तर शकुंतला म्हणते की नाही नको, अहो आम्हाला पार्टी ऑफिसमध्ये जायचंय. शकुंतला म्हणते की तिथे माझी मीटिंग आहे आता. तर राजेश्री म्हणते की काय तुम्ही एवढ्या घाई गडबडीत येता आणि तशाच जाता? राजेश्री म्हणते की पुढच्या वेळेस येताना अन्वीला सुद्धा घेऊन या बरं का, आणि वेळ काढून या, तुमच्यासाठी मी स्वयंपाक करून ठेवीन. शकुंतला हसतच म्हणते की नक्की नक्की, आणि चला मी येते असे म्हणत आता शकुंतला जाऊ लागते. आणि आता इकडे शकुंतला ही इकडे तिकडे बघत दरवाजात येते आणि तिच्या मोबाईलवरती आता मधूला मेसेज लिहित म्हणते की मैना राणी, तुमची कृष्णा ही घरीच आहे. आणि आता शकुंतला पुन्हा पाठीमागे बघते. इकडे आता मधू ही मॅनेजरला म्हणते की तुम्ही एवढे केअरलेस कसे असू शकता? मधू म्हणते की एक बाई आश्रमात मुलाची आता सगळी माहिती काढायला येते आणि तिचं नाव गाव पत्ता तुम्हाला काहीच माहीत नसतो, आणि तुम्ही काहीच न विचारता ते सगळी माहिती कशी देऊ शकता? मधू म्हणते की अहो त्या बाईने ग्रे रंगाचे कपडे घातले, ही काय युनिक इन्फॉर्मेशन झाली का? बाहेर ग्रे रंगाच्या कपड्याची कितीतरी माणसे फिरतात, मग कुणाला ओळखायचं? आता त्या बाईला कसं शोधायचं मी? अहो काहीतरी बोला, तुमची तोंड का बंद झाली असे मधू मॅनेजरला सांगते. मॅनेजर आता मधूची माफी मागतात. तर आता मधू म्हणते की माफी मागून मला ती बाई सापडणार आहे का? मधू म्हणते की मी आता तिला कुठे शोधायचं? तर मॅनेजर म्हणतात की मी तिला आश्रमात सगळीकडे शोधतो. मधू म्हणते की जा तिला शोधा. मधू म्हणते की काही जरी झालं तरी मला ती बाई हवी आहे आणि तिची सगळी इन्फॉर्मेशन सुद्धा हवी आहे. बोट करत मधू म्हणते की आणि तुम्ही जर त्या बाईला शोधलं नाही ना, तर तुम्ही सुद्धा दुसरा जॉब शोधा. तर आता मॅनेजर म्हणतात की सॉरी मॅडम, पण तुम्ही असं करू नका, मी लगेचच त्या बाईला शोधतो. तेवढ्यात पाठीमागून दरवाजात राघव तिथे येत म्हणतो की काय शोधणार आहात तुम्ही? तर आता मधू आणि मॅनेजर राघवकडे बघतात. तर मधूला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे आता त्या मुलगा झोपाळ्यावरून पडून त्याला खूप लागलेलं असतं. तर आता तो दुसरे मॅनेजर आता त्या मुलाला समजावू लागतात. पाठीमागून कृष्णा ही त्यांना लपून बघत असते. पटकन आता मॅनेजर त्याच्या माणसाला म्हणतात की अरे संकेत, पटकन ऑफिसमध्ये जा आणि माझ्या ऑफिसमधला तो फर्स्ट एडचा बॉक्स घेऊन ये. इकडे आता कृष्णा त्या मुलाकडे बघत म्हणते की काय करू मी, जाऊ का त्या मुलाला बघायला? पण ही मधू तर इथेच आहे. सिंधू विचार करते की तिने जर मला इथे बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि मग ती मला माझ्या अंकुरपर्यंत कधीच पोहोचू देणार नाही. तर आता सिंधू विचार करते की पेशंट हे सगळे सारखे असतात आणि या मुलाच्या जागी जर माझा अंकुर असता तर मी काय केलं असतं, असे आता सिंधूच्या डोक्यात येऊन पटकन आता सिंधू त्या मुलाकडे काहीही विचार न करता जाऊ लागते. आणि तेवढ्या तिथे येत मॅनेजरला सिंधू बोलते की ए काय झालं? आणि अंकल तुम्ही एवढं टेन्शन नाही घ्यायचं, आपण इथे असताना त्याला काहीच होऊ देणार नाही. तर आता सिंधू म्हणते की काय झालं याला, आणि हा पडलाय. आणि आता सिंधू त्या मुलाला उठवते. तर आता सिंधू म्हणते की कुणाला तरी फर्स्ट एड बॉक्स आणायला सांगा ना. तर मॅनेजर म्हणतात गेला एक जण आणायला. तर आता फर्स्ट एडचा बॉक्स आणता सिंधू त्यातील मलम काढून आता त्या मुलाच्या गुडघ्याला लावू लागते आणि म्हणते की हे बघ आता आपण तुला कसं लवकर ठीक करतो ते.
इकडे आता राघव हा मधू आणि त्या मॅनेजरकडे येत म्हणतो की काय झालं मधू, आणि तू यांना काय बघायला सांगत होती. तेव्हा आता राघवकडे बघत मधू म्हणते की राघव तू अजून गेला नाही का. तर राघव म्हणतो की मी जाणारच होतो आणि तेच तुला सांगायला आलो होतो. तेव्हा आता मधू म्हणते की चल मग राघव. तर राघव म्हणतो की मधू तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही, तू यांना काय शोधायला सांगत होतीस. मधू म्हणते की काय शोधायला सांगितलं म्हणजे. तर राघव म्हणतो की माझ्या प्रश्नाचं हे उत्तर नाही आहे, तू यांना काय शोधायला सांगितलं असे तू आत्ताच यांना सांगितलं ना. तर आता मधू राघवकडे बघू लागते. इकडे आता सिंधू त्या मुलाची जखम क्लीन करून त्यावरती मलम लावते. सिंधू आता त्या मुलाला म्हणते की तू त्या जखमेकडे बघू नको, आपल्याकडे बघ, आपण आता या जखमेवरती मलम लावतो. आणि सिंधू त्या मुलाच्या जखमेवर पट्टी करते. तेव्हा आता सिंधूच्या डोळ्यासमोर जेव्हा मधूने आपल्याला भिंतीवरती खिळा मारण्यासाठी सांगितले होते आणि सांगितलं होतं की या इथे मला माझा फॅमिली फोटो लावायचा आहे, आणि मधूने आता राघव, विनू आणि तिचा फॅमिली फोटो आणलेला असतो. तेव्हा आता सिंधू म्हणते की सुंदरी, आपल्याला लहान मुलं आवडत नाही, तुला माहिती आहे ना, तू या टिल्लूचा फोटो कशाला घेऊन आलीस. मधू म्हणते की असं का बोलतेस, अगं लहान मुलं किती गोड असतात. तर सिंधू म्हणते की गोड, अगं तू गोड खाल्लाय का कधी. कृष्णा म्हणते की बारकी पोरं शैतान असतात, शैतान. मधू म्हणते की शैतान नाही, ते क्यूट असतात. तर आता कृष्णा म्हणते की त्या क्यूट चेहऱ्यामागचा शैतानी चेहरा तू बघितलाय का कधी. हातोडी उगारत आता कृष्णा म्हणते की ती मुलं जर रडायला लागली ना, असा राग येतो ना. कृष्णा म्हणते की आपण आता ठरवलंय आपल्या लाईफमध्ये आपण अशा टिल्ल्या पोरांपासून सेफ अंतर ठेवायचं. मधू म्हणते की चावते ना आणि पटपट खेळा मार तू. तर आता कृष्णा म्हणते की आपण हळूहळू मारतोय, कारण भिंतीला सुद्धा कान असतात. आपण जर जोरात खिळा मारला आणि कुणाच्या जर कानात घुसला तर काय करते असे म्हणत आता कृष्णा मोठमोठ्याने हसू लागते. कृष्णा म्हणते की नाहीतर एका हातोड्यामध्ये आपण अख्खी भिंत पाडू शकतो, तुला माहिती नाहीये. आणि आता मधू म्हणते थांब मीच खिळा मारते असे म्हणत आता मधू ही स्टूलवर चढून खिळा मारू लागते. तेवढ्यात मधूच्या हातात खिळा घुसतो आणि मधूच्या हातातून रक्त येऊ लागते. तेव्हा आता रक्त बघताच कृष्णा ही मोठमोठ्याने ओरडत तिथून पळून जाते. हे सगळं आता सिंधूच्या डोळ्यासमोर येते. तर आता पाठीमागे बघत सिंधू विचार करते की राघव आणि मधू कुठल्याही क्षणी आता बाहेर येतील, तेव्हा लवकरात लवकर मला ही ड्रेसिंग पूर्ण करून इथून जायला हवं. आणि तेवढ्यात आता ड्रेसिंग पूर्ण करून सिंधू तेथून जाऊ लागताच तो मुलगा आता सिंधूचा हात धरतो. तर तेवढ्यात राघव आणि मधू अनाथ आश्रमाच्या ऑफिसमधून बाहेर येतात आणि पुढे येऊ लागतात. तर आता सिंधूचे लक्ष राघव आणि मधूकडे जाते. तर मुलाने आता कृष्णाचा हात धरून कृष्णाला थांबवलेले असते आणि आता कृष्णाही राघव आणि मधूकडे बघत असते. तर आता कृष्णाही तेथून कशी निघून जाणार आणि अंकुरला शोधणार हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.